महायुतीत अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा आता आमच्यासाठी गौण. TV9 मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांचं मोठं विधान. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार बनवायचंय, फडणवीसांना विजयी करा. शिराळ्यातील सभेत अमित शहांकडून फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत. शरद पवारांचे वारसदार कोण हे जनताच ठरवेल. आपण स्वतःला वारसदार मानून काही होत नाही. TV9च्या मुलाखतीत अजित पवारांचं विधान. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचंय, निवडणुकांनंतरही महायुती सोबतच राहणार. TV9च्या मुलाखतीत अजित पवारांकडून पुनरुच्चार. राज ठाकरेंची भूमिका दर 5 वर्षांनी वेगळी असते. त्यांच्या भूमिकेवर बोलून नवीन प्रश्न निर्माण करायचे नाही, अजित पवारांचा टोला. एक है तो सेफ है. योगी आणि फडणवीसांनंतर मोदींचाही महाराष्ट्रात नारा. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या काँग्रेसचा डाव एकजुटीने उधळून लावा, मोदींचं मतदारांना आवाहन. भाजपने प्रचारासाठी आणलेली माणसं महाराष्ट्रात येऊन बटेंगे कटेंगेची घोषणा देऊन गेली. कटेंगेची भाषा करणाऱ्याला भुईसपाट करू, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथांवर निशाणा. विरोधकांच्या वोट जिहादमुळे लोकसभेला धुळ्यात फटका. विधानसभेला एकत्रितपणे मतदान करून उत्तर द्या. महायुतीचे उमेदवार निवडून आणा. धुळ्यातील प्रचार सभेत फडणवीसांचं आवाहन. इथे राहणाऱ्या एका भिकार संपादकाने महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकली. राज ठाकरेंची नाव न घेता संजय राऊतांवर सडकून टीका. तर मीही ठाकरेच, राज ठाकरेंचा राऊतांना इशारा. शिखर बँक घोटाळ्याविरोधातील याचिका रद्द करण्यासाठी पोलिसांचा कोर्टात अर्ज. याचिकाकर्त्याचा प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांची याचिका न स्वीकारण्याची कोर्टाला विनंती. दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या मृत्यूमागे घातपात, आई वत्सलाताई धानोरकरांचा गंभीर आरोप. गुलामीच्या काळात समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून शिवरायांना पाठिंबा दिला. सांगलीच्या शिराळ्यातील सभेत अमित शहांचं विधान. शिवरायांना समर्थ रामदासांसोबत जोडणं योग्य नाही, संभाजी राजेंकडून आक्षेप. तर भाकड कथेच्या आधारावर गृहमंत्र्यांनी बोलणं चुकीचं, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. भारत दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना. भारताचे 175 धावांवर 4 गडी बाद.